हाय फ्रेंड्स, तर आज आपण शिकणार आहोत इयत्ता 6वीतील गणित हा विषय. गणितातील पहिला चॅप्टर आहे भूमितीतील मूलभूत संबोध. हा आपण पाठ शिकणार आहोत. तर त्यातील पहिला पॉईंट आहे बिंदू. बिंदू मीन्स पॉईंट. जसे की इथे दिलेले आहे ए बिंदू, बी बिंदू आणि टी बिंदू. मीन्स ए पॉईंट, बी पॉईंट, टी पॉईंट. यालाच काय म्हटलं गेले? बिंदू. दुसरा पॉईंट कोणता आहे? रेषाखंड व रेषा. लाईन सेगमेंट अँड लाईन. तर आपण पाहूया रेषा. रेषा म्हणजे काय? जी अशी उभी रेष मारली गेलेली आहे एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटपर्यंत, तिला आपण रेषा म्हणतो. मग त्याला नाव दिलेले आहे ए बिंदू आणि बी. काय आहे? ए पॉईंट, बी पॉईंट. ह्या दोन पॉईंटपर्यंत जी रेषा मारली गेलेली आहे तिला आपण रेषा म्हणतो. तर आता आहे रेषाखंड. रेषाखंड म्हणजे आपण अगोदर जी रेषा मारली होती ना ए ते बीपर्यंत, रेख ए बी, याला नाव काय आहे? रेख ए बी. तो रेख ए बीला जर आपण पुढं वाढवत गेलो, बी पॉईंटपासून पुढं आणि ए पॉईंटपासून मागं आपण जो वाढवत गेलो आणि जो वाढलेला भाग आहे इथून इथपर्यंतचा त्याला रेषाखंड म्हणतात. काय म्हणतात? रेषाखंड. ए पासून बीपर्यंत रेषा आणि बी पासून जो पुढं वाढवलेला भाग आहे तो आहे रेषाखंड आणि ए पासून मागे जो वाढवलेला भाग आहे तो आहे रेषाखंड. तर याला ए आणि बी हे जे आहेत बिंदू त्यांना काय म्हणलं गेले? अंत्यबिंदू म्हणले गेले. ए आणि बी याला अंत्यबिंदू असे म्हणतात. आता आपण पाहणार आहोत किरण. किरण मीन्स रे. किरण म्हणजे काय? आता सूर्यापासून जे किरण येतात ते फक्त एकाच दिशेमध्ये येतात, बरोबर? सूर्यापासून डायरेक्ट पृथ्वीला एकाच दिशेत येतात की नाही? तसं किरण हा फक्त एकाच दिशेकडे जातो. पॉईंट ए टू पॉईंट बी इथं दिलेला आहे आणि तो एकाच दिशेत जातो. पॉईंट बी पासून पुढं, पॉईंट ए पासून मागं येत नाही, त्याला किरण म्हणतात. पॉईंट ए जो आहे त्याला आरंभ बिंदू असे म्हणतात. त्या जिथून किरण सुरू झालाय त्या किरणाचा आरंभ बिंदू म्हणजे पॉईंट ए. समजलं? आता पाहू एकसंपाती रेषा. एकसंपाती रेषा म्हणजे काय? एकाच बिंदूमधून अनेक रेषा जाणे. एका बिंदूतून अनेक रेषा जाणे त्याला काय म्हणतात? एकसंपाती रेषा. आणि जो बिंदू दिलेला आहे, ज्या बिंदूतून ह्या अनेक रेषा गेलेल्या आहेत त्या बिंदूला काय म्हणतात? संपात बिंदू. या बिंदूला संपात बिंदू म्हणतात. आणि या बिंदूतून ज्या रेषा गेलेल्या आहेत त्यांना एकसंपाती रेषा असं म्हणतात. आता आपण पाहू एकरेषीय बिंदू. एकरेषीय बिंदू म्हणजे काय? एकाच रेषेमधून 3 किंवा 3 पेक्षा अधिक बिंदू जातात. 3 किंवा एकाच रेषेत एकाच रेषेत 3 किंवा 3 पेक्षा अधिक बिंदू जातात त्यांना एकरेषीय बिंदू म्हणतात. कळलं? आता पहा इथं ही रेषा किती बिंदूतून गेलेली आहे? 1 2 3 4 4 बिंदूतून गेलेली आहे की नाही? मग ती कोणती रेषा आहे? एकरेषीय बिंदू. एकाच रेषेमधून 3 किंवा 3 पेक्षा अधिक बिंदू जातात त्यांना काय म्हणतात? एकरेषीय बिंदू. आता नैकरेषीय बिंदू. नैकरेषीय म्हणजे काय? जे बिंदू एका सरळ रेषेत नसतात. म्हणजे आता जसं की हा सरळ रेषेत आहेत का कोणता तरी? तर जे बिंदू एका सरळ रेषेत नसतात त्यांना काय म्हणतात? नैकरेषीय. नैक म्हणजे नै अधिक रेषीय. नैरेषीय. कळालं?
म्हणजे जे बिंदू कोणत्याही एक बिंदू सोडून दुसऱ्या कोणत्याच एका रेषेमध्ये एकापेक्षा अधिक बिंदू नसतात, त्यांना काय म्हणतात? निकरेषीय बिंदू. आता आपण दुसरा भाग घेऊया. प्रतल काय आहे? प्रतल म्हणजे प्लेन. प्लेन मीन्स सरफेस. सरफेस एखाद्या टेबलचं असू शकतं. सरफेस म्हणजे प्लेन भाग, त्याला काय म्हणतात? प्रतल. सपाट भाग समजा. ते प्रतल जे आहे ते आपण इकडच्या साईडने, या साईडने किती पण अंतरापर्यंत, अनंत अशा अंतरापर्यंत आपण त्याला वाढवू शकतो. त्याला सीमा नाही आहे. त्याला काय म्हणतात? प्रतल म्हणतात. म्हणजे प्रतल समजा आपण या बाजूने कितीही लांबपर्यंत वाढवू शकतो, या बाजूने कितीही लांबपर्यंत, या बाजूने सुद्धा आणि या बाजूने सुद्धा, म्हणजे चारही बाजूने त्याला आपण कितीही लांब कुठपर्यंतही वाढवू शकतो. समांतर रेषा म्हणजे पॅरलल लाईन्स. समांतर रेषा म्हणजे एकाला एक अशी समांतर रेषा असणे. समजा आपलं वहीचं पेज घ्या. वहीचं पेज कशा असतात? रेषा समांतर, एकमेकाला समांतर असतात की नाही? तर समांतर रेषा म्हणजे ह्या, त्यालाच इंग्लिशमध्ये काय म्हणतात? पॅरलल लाईन्स. एका प्रतलात असलेल्या व एकमेकींना न छेदणाऱ्या रेषांना समांतर रेषा म्हणतात. म्हणजे एकाच प्रतलात म्हणजे आता वहीचे पेज घ्या. वहीच्या पेजमध्ये असतात का नाही? एकाखाली एक लाईन. मग त्या एकाच पेजमध्ये आहेत आणि किती रेषा आहेत? खूप रेषा आहेत. 10 ते 12 रेषा असतात एका वहीच्या पेजमध्ये. तर त्या कशा असतात? अशा समांतर असतात. एकमेकांना छेदतात का? छेदणं म्हणजे असं एकमेकावरून क्रॉस जाणं, याला छेदणं म्हणतात. अशा असतात का वहीच्या पेजमध्ये? नाही. या रेषांना समांतर रेषा म्हणतात. ते एकमेकांना छेदत नाही. समजलं? थँक्यू फॉर वॉचिंग.